नमस्कार. सीमाज क्रिएटिव्हिटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चायनीज नूडल्स. नूडल्स तसा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे, पण मैद्यामुळे आपण तो खाण्याचे टाळतो. पण आता आपल्याला नूडल्स अगदी आवडीने खाता येतील, त्याही पौष्टिकतेने असलेल्या. तर आज आपण पाहणार आहोत ह्या पौष्टिक ज्वारीच्या नूडल्स. तर चला पाहूया नूडल्सची रेसिपी. इथे मी काही भाजी कापून घेतलेल्या आहेत. आपल्याला हव्या असल्यास आपण यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकतो. तर सगळ्यात आधी आपण नूडल्स तयार करून घेऊया. 2 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ. इथे आपण मैदा थोडाही यूज करणार नाही आहोत. मीठ चवीप्रमाणे. आता आपण याला भाकरीची ज्याप्रमाणे आपण उंडा करून घेतो आणि त्यानंतर मळतो तसं मळून घेऊया. आपण याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळी करणार नाही आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला अगदी साध्या पद्धतीने भाकर थापता येईल त्याप्रमाणे आपण याला मळणार आहोत. आता आपण याला थोडंसं रगडून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये लवचिकता येईल आणि आपल्या नूडल्स तुटणार नाहीत. आता आपले पीठ मळून झालेले आहे छान. आपण याचा एक गोळा घेऊन ज्याप्रमाणे आपण शेवाची जाळी घेतो शेव काढण्यासाठी, ती जाळी आपण इथे वापरणार आहोत. साच्यामध्ये ही टाकूया. इथे मी आधीच गॅसवरती स्टीमर ठेवलेले होते, त्यात पाणी टाकून उकळ येण्यासाठी. आपण याला ह्या स्टीमरमध्ये वाफवून घेऊया. आपण पाहू शकता नूडल्स अगदी छान पडत आहेत न तुटता. आता आपण यांना 15 मिनिटं वाफवूया. पंधरा मिनिटानंतर पाहूया आपल्या नूडल्स छान शिजलेले आहेत. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण यांना मोकळे करूया. आता या प्रकारे आपण त्यांना थोडंसं सुटसुटीत करून घेऊया. आपण पाहू शकता आपल्या नूडल्स अगदी छान झालेले आहेत. रिफाइंड ऑइल. चायनीजसाठी आपण ऑइल कमीच घेणार आहोत. लसूण अद्रक पेस्ट. आता आपण यामध्ये कापून ठेवलेल्या सर्व भाज्या घालूया. भाज्यांच्या प्रमाणात थोडंसं मीठ घालूया.
5 मिनिटानंतर आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आपल्याला जर नूडल्स स्पायसी हवे असतील तर आपण यामध्ये लाल तिखट ऍड करू शकतो. इथे मी थोड्या कमी प्रमाणात करणार आहे. 1 चमचा. आता आपण यामध्ये सॉस ऍड करूया. इथे मी 3 प्रकारचे सॉस घेतलेले आहे. एक सोया सॉस आपल्या आवडीप्रमाणे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस. आता नूडल्स ऍड करूया. नूडल्स मध्ये आणि भाज्यांमध्ये आपण मीठ टाकलेले होते, त्यामुळे आता आपल्याला यात मीठ टाकायचे नाहीये. सॉस मध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे ते जास्त खारट होईल. छान मिक्स करून घेऊया. याला कलर येण्यासाठी आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहोत. साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही दिलेले आहे. झाकण ठेवून 2 मिनिट होऊ देऊया. 2 मिनिटानंतर आपले नूडल्स तयार आहेत. बाउल मध्ये काढून घेऊया. आपल्या पौष्टिकतेने भरलेल्या नूडल्स तयार आहेत. आपल्याला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.